हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत निळोबाराय महाराज की जय. सद्गुरु शंकर स्वामी महाराज की जय. एवढी या कृपावंते तुगया स्वामी सद्गुरुनाथ हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊळी केले सुखी. माझी वाढविली मती पूर्ण वर्णावया स्मृती. निळा म्हणेली बोलता परी दिसे ही त्याची सत्ता. या प्रसंगी अतिशय आनंद मला झालेला आहे की संभाजीनगर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, नंतर परभणी जिल्हा आणि परभणीकरांचा हा परमार्थ आल्याबरोबर मला इतका भावला. तहान भूक माझ्या देवीची सगळं काही म्हणजे भूक सुद्धा लागायला तयार आहे. महादेव महाराज, त्यानंतर आपले गंगाधर महाराज मगर, कैलास महाराज या मंडळीने आणि जो पखवाजांची साथ आहे फार एक शिस्तबद्ध परमार्थ फडा आमचा फडकऱ्यासारखा परमार्थ तुम्ही इथे करताय याचा मला खरा आनंद आहे. आणि हा केवळ योगायोग आहे की प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये नाशिकमध्ये दादांचे वाघदादांचे चिरंजीव वाघ साहेबांची माझी भेट झाली आणि त्यांना मी सांगितलं की त्यांनी सांगितलं आमचा वैशाख महिन्यामध्ये या ठिकाणी सप्ताह असतो आणि 13 तारखेपासून सुरू झालेल्या या भव्य दिव्य या सप्ताहामध्ये एकट्याचं नियोजन आणि दुसरं वर्ष आहे. आणि मला स्वामी मोक्षण म्हणून या ठिकाणी जे काही आग्रह खातर त्यांनी बोलावलं आणि आपल्या सर्व वारकऱ्यांचं दर्शन मला या ठिकाणी झालं. हा खरा आनंद माझ्या हृदयात मावेना झाला. त्या अभंगाचं परंपरेनुसार चिंतन मी आपल्या समोर मांडणार आहे. महाराजांनी सांगितले की परंपरा चैतन्य सद्गुरू तुकोबारायांची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुकोबारायांचे एकमेव पट्ट शिष्य असलेले निळोबारायांचा अभंग मी मुक्काम या प्रवचन सेवेला निवडलेला आहे. येऊन या कृपावंते तुकोबारायांचं जीवन जर आपण बघितलं काय श्रीमंती तुकोबारायांची होती. तुकोबारायांच्या जीवनामध्ये 8 पिढ्याची तुकोबारायांची श्रीमंती, 2 बायकांचा विस्तार तुकोबारायांचा. पहिली बायको गेल्यानंतर दुसरी वाघोलीतली बायको तुकोबारायांना मिळाली. आणि खरा परमार्थ काय असतो 41 वर्ष 8 महिने आणि 17 दिवस फक्त तुकोबाराय आपल्या या जगतामध्ये राहिले. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथून या.
निळामणीमध्ये उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जना. आज जो परमार्थ तुमच्या आमच्यामध्ये जो चालू आहे तो केवळ तुकोबरायांच्या कृपेनं चालू आहे. तुकोबरायांचं वैराग्य ज्ञानोबरायांचं हजारो पारायण तुकोबरायांनी ज्ञानेश्वरीची केलेली आहे भंडाऱ्या डोंगरावर. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणे नाही हे विचारून ठाई ठेवले गेले. काय वैराग्य होतं. प्रत्यक्ष वैराग्य मूर्ती कोण असतील तर तुकोबार आहे, आणि प्रत्यक्ष ज्ञान जर असेल तर भगवान श्री ज्ञानोबा आहे, आणि प्रत्यक्ष प्रेम जर काय असेल तर नामदेव आहे, आणि शांती काय असेल तर नाथ आहे. काय जीवन होतं तुकोबार आहे. आणि एक घडी लक्षात ठेवा, वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्ती नाही. तुकोबरायाच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर अन्न करीत बायको झालो. तेरा दिवस तुकोबरायाचा ज्यावेळेस गाथा बुडावला, जो गाथा आपला माथा सुधारवण्याकरता, परंतु त्या काळी तुकोबरायाची परीक्षा म्हणा. शेवटी रामेश्वर भट्टाने त्या आरती केली. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवूया. हेच रामेश्वर भट्ट तुकोबरायाला शरण येतात. याला म्हणतात भक्तीची ताकद, याला म्हणतात श्रीमंती. तुकोबरायाच्या जीवनाचा बारकाईने जर अभ्यास केला तर तुकोबरायाचे जे काही अभंग आहे, तुम्ही सांभाळले संती भय आणि रसली करते, हे तुम्ही जे अनेक वचन आहे ना, हे केवळ ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांची कृपा यावेळेस झाली, तुकोबरायांची वाणी एक अमृतमय झाली, आणि अमृतमय हा गाथा आपल्यासाठी तुकोबरायांनी केला. तुकोबराय काय असतील तर गाथ्यातून कळतील, आणि ज्ञानोबराय काय असतील तर ज्ञानेश्वरीतून कळतील. मूळ विषय आहे माझा येऊन या कृपावंती. राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य. राघव चैतन्य महाराजांची समाधी खटाव तालुका सातारा जिल्ह्यात. माझा योग त्या ठिकाणी आलेला आहे. राघव चैतन्य महाराजांची समाधी ही खटाव तालुक्यात नागवाडी जवळ गाव आहे. महाराज आणि बाबाजी कृपा तुकोबरायांवर झाली, आणि तुकोबरायाला जो गुरुमंत्र मिळाला तोच आमच्या फडासाद वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे, राम कृष्ण हरी. आणि एक लक्षात ठेवा, राम कृष्ण हरी आपल्या जीवनाला तारणारा आहे. काही करू नका, फार काही ज्ञान आपल्याकडे नसलं तरी चालेल, परंतु एकच जप करा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. माझ्या जीवनामध्ये काय बदल घडतो. निळोबरायांच्या जीवनामध्ये नारायण महाराज, निळोबराय आणि शंकर स्वामी हे आमच्या घराण्याचे मूळ पुरुष एक संत, या तिघांचा परमार्थ एकत्र चालला. आणि निळोबरायांना ज्यावेळेस नारायण महाराजांकडून तुकोबरायाचं वैराग्य समजलं, तुकोबरायाचं वैराग्य ज्यावेळेस निळोबरायाला कळलं, तर तुकोबरायाचाच केवळ निळोबरायांनी धावा केला. निळा चरित्रात खूप गोड ओव्या आल्या. खाता तुका, पिता तुका, नयने तुका, स्वप्नी तुका, आकाशही तुका, वायू तुका. केवळ पारनेरचे पिंपळनेरला आले, आणि केवळ तुकोबरायांचाच दावा हा निळोबरायांनी केला. आणि आता दादांच्या घरी विषय झाला तर तुकोबराय पाहिजे म्हणजे 42 दिवस निळोबरायाने इंद्रायणीच्या देहूमध्ये पाण्यामध्ये धरणं धरलं. आजच्या भाषेत त्याला आपण उपोषण म्हणूया. हॅलो. आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आले. हॅलो. येथे तुझ लागे बोलाविले कोणी,
प्रार्थिल्या वाचोनी आलासी का हॅलो प्रल्हाद आलाय कारणे मज नाही बा संकट. हॅलो तो पराय निळपराय बोलतात, अरे भगवंता माझ्यावर काही प्रल्हाद संकट पडलेलं नाहीये, तर आम्हाला केवळ निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुका याचा दावा करीत जाईल. काही नको देवा आम्हाला, तू नको आम्हाला, आमचे जगद्गुरु नको पारायण. आणि आपल्याला माहिती असेल जगद्गुरु तीनदा महादेव महाराज तीनदा या पृथ्वी तलावावर वैकुंठातून पुन्हा आले. स्वतः मुली करता भागीरथी करता निळोबारायांच्या भेटी करतात. निळा चरित्रात एक ओवीचं मी तुम्हाला जाता जाता सांगून जातो. एवोनिया आपली सामंतया माळा घातली निळोबाच्या माळा आणि निळोबारायांना सांगितलं की आता हा वारकरी संप्रदाय आपण यापुढे चालवायचा. आणि म्हणून निळोबारायांचं जर वैराग्य आपण पाहिलं, निळोबाराय सरकारी नोकरीला होते, परंतु ज्यावेळेस बोलावणे यायला लागले निळोबारायांनी सांगितलं मी येणार नाही. आणि जे वैराग्य निळोबारायांना आलं तिथेच राजीनामा देऊन टाकला निळोबारायांनी. आणि तुकोबारायांची एवढी कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी. तो प्रसाद काय मिळाला मला, तो प्रसाद हा मिळाला का उरलेले तुकोबारायांचे जे अभंग आहेत ते निळोबारायांनी पूर्ण केली. लक्षात घ्या, निळोबारायण कृपा झाली, निळोबारायांचा सुद्धा गाथा झाला. आणि निळोबारायांच्या मुलीच्या लग्नामध्ये स्वतः भगवंताने काम केलेलं आहे. जसं नाथरायांकडे श्रीखंडाच्या रूपात पांडुरंग परमात्म्याने जे आपलं कार्य केलं, ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अहो संतांच्या घरी भगवंत प्रत्यक्ष काम करतो, इतके कृपावंत संत असतात. आणि म्हणून आपल्याला भगवंताकडे जर जायचं असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला संत पाहिजे असतील तर त्यांच्या वाङ्मयाशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुकोबारायांच्या गाथ्याशिवाय, ज्ञानेश्वरीशिवाय, नामदेवरायांच्या गाथ्याशिवाय, संत परंपरेशिवाय आपल्याला त्यांच्या वाङ्मयाशिवाय हे अमृत आहे, हे अमृत आहे. मात्र ते अमृत आपल्या ओठाला लागलं पाहिजे. तो प्रसाद निळोबारायांना मिळाल्यानंतर निळोबारायांच्या जीवनामध्ये आज पिंपळनेरला निळोबारायांची समाधी आहे. आणि निळोबारायांच्या जीवनाची कृपा सद्गुरु शंकर स्वामी शिवकरांवर. या विषयी रसाळ कथा ऐका तुम्ही सादरता. शिवराम ते कोता शंकर स्वामी नामधयाचे. यजुर्वेदी ब्राह्मण लाखे उपनावसे दान. दया भूतांतकरण ग्रामी बहुत मानसे पै. धनधान्यासे अपार सुषा कन्या कांता कुमर. सावकारी दुकान थोर देव घेऊन सायकरी. इतके असून घरी परी उदास अंतरी. करी पंढरीची वारी प्रतिवर्षी आपण. सकळ विप्र बोलती लज्जय मान होऊन स्थिती. म्हणे आपली नुसती शिकलो पुराण व्युत्पत्ती. परिब्रह्म प्राप्ती नाही. शंकर स्वामी पवले आनंद. मी तो असे मतिमंद. केला निळोबाने मोद मोद. गुरुप्रसाद आयाचा. लोक सकळ करती गुरु म्हणून मी केला सद्गुरु.
जेने माथा ठोरवरून माझा संसार उडविला. तीन अक्षरे शिकलो देह भावाची मुकलो. आता सर्वस्वी विकलो तन मन धरेशी. देवोनी कल्पना माया शांती दिली क्षमा दया. माझे अज्ञान त्वरोनिया ब्रह्मानंद दाविला. काय कमी होतं स्वामी राय. धनधान्य असे आपण सुषा कन्या कांता कुमार मुलगी होती, सून होती, सावकारी होती. माहेश्वरी धर्मशाळा जी पंढरपूर मधली आहे ती माहेश्वरी धर्मशाळा स्वामींनी दान देऊन टाकली. आणि शिऊर ते पंढरपूर, शिऊर ते आळंदी, शिऊर ते त्र्यंबकेश्वर आणि शिऊर श्री क्षेत्र शिऊर ते पैठण या वाऱ्या ज्यावेळेस स्वामींनी सर्व समाजात स्त्रियो वैशाख सदा शूद्रा स्तेपी आणि परामगती हा वारकरी संप्रदाय. इथं स्त्रियांना बंधेने 18 पगड जातीतले वारकऱ्यांना एकत्र करून स्वामींनी एकतेची जी भूमिका आहे ज्याला एकता म्हणतात, जातीयवाद नाही, अशा सर्व तळागाळातल्या समाजाला बरोबर घेऊन वाऱ्या केल्या. आणि एक प्रसंग सांगतो पंढरपूर मधला की स्वामीरायांना तेल मिळाले. मशालीवर कीर्तन चालत होतं, लाईटची व्यवस्था नव्हती. आजही वास्कर फडावर लाईट न लावता कीर्तन केले जाते आणि लाऊडस्पीकरचा वापर सुद्धा. तेल मिळालं नाही आणि पेशव्यांना एक कळलं का स्वामींना तेल मिळाले. चमत्कार बघा, स्वामीने सांगितलं 2 वारकऱ्यांना जा, या 2 घागरी घेऊन जा आणि चंद्रभागेतून पाणी घेऊन घ्या. त्या पाण्यावर पहिला दिवा जर पेटवला असेल तर स्वामींनी पेटवलेला आहे, माशाने पेटले, दिवे पेटले. आणि वारकरी फार जाणकार आहे, तुमचा परमार्थ या भागाचा फार मजबूत आहे. म्हणून मी एक तुम्हाला आठवण करून देतो. करमाळ्याजवळ वरखट्टे नावाचं एक गाव आहे. वरखट्टे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये असा वाडा आहे का त्या वाड्याला अशी भुयार आहे आणि तिथं भुजंग वास्तव्य करत मोठा सर्प. आणि स्वामींची दिंडी ज्यावेळेस त्या वरखटणे गावामध्ये गेली, त्या गावामध्ये दिंडी गेल्यानंतर काही असं संत परीक्षा येणार आहे, सगळे सज्जन असतात असं नाही. परीक्षा येण्याकरता ज्यावेळेस ती दिंडी गेली, स्वामींना तो वाडा मुद्दाम काही कळलं पाहिजे. काही चुकीच्या विचार करणाऱ्या लोकांनी तो वाडा स्वामींना उतरण्याकरता दिला. आता जे सज्जन वारकरी होते ते स्वामी बरोबर थांबले आणि बाकीचे म्हणायला लागले नाही आम्ही येत नाही, कारण त्याचा फार मोठा भुजंग आहे, फार मोठा सर्प त्या ठिकाणी. आणि रात्री महाराजची वेळ झाली, स्वामी काय संत म्हटल्यावर भजन सुरू झालं स्वामी. आणि तो सर्प आला आणि स्वामींना विक्षेप करायला, भीती दाखवायला. स्वामीनारायणने आपले कमल नयन शाळेतून वळले आणि कृपादृष्टी केली. ज्ञानापरायणच्या भाषेत सांगतो, पुढास सिंहपांजरी मागा चालती अक्षरी शब्द पाठी अवतरी कृपा. याला गुरु म्हणतात. बोलायच्या अगोदर नुसत्या दृष्टी टाकल्याबरोबर कृपा होते सर्पावर. तो सर्प वाचा फुटली त्याला, तो बोलायला लागला. भास्करांनी जी आरती केली त्या आरतीमध्ये दुसऱ्या चरणात अघात तुमची थोरी कृपे सर्प बोलविला अनुग्रह देवोनिया निज पद स्थापिला आरती शंकर स्वामी. आणि त्या सर्पाचा ज्यावेळेस संवाद झाला, सर्पाबरोबर स्वामीरायांचा संवाद झाला, त्यानं सांगितलं मी महाराज या जीवनाला कंटाळलो, तुम्ही मला तुमच्या हाताने समाधी द्या, तुमच्या हाताने मोक्ष मला द्या. त्याने तिची पूर्व परंपरा काय असेल ती दुःख सांगितलं आणि दिंडी बरोबर तो सर्प चालायला.
जे भक्तिमान होते त्यांना तो दिसला आणि जे अभक्त होते त्यांना तो कळलं, पडला तो सर्प दिसला. त्याला पांडुरंगाच्या दरबारामध्ये नेलं, पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आजही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्या सर्पाची प्रतिकृती आणि त्याला चंद्रभागेच्या घाटावर आपल्या हाताने त्याला समाधी दिली, मस्तकावर हात ठेवला, सांगितलं कथा असतो. म्हणून त्या जागेचं नाव आजही नागघाट पडले. नागघाट म्हणून जे काही आपल्याला आमच्या या सगळ्या वारकऱ्यांना, जुन्या वारकऱ्यांना माहित आहे. नागघाट म्हणजे काय की स्वामींनी चैतन्य सद्गुरू शंकर स्वामी रायांनी त्या सर्पाला त्या ठिकाणी समाधी दिली, म्हणून त्याचं नाव नागघाट. वरकट्याला गेले तरी तुम्ही जरूर जा त्या जागेमध्ये. स्वामींच्या पादुका वगैरे आहे, भजन करण्याचं स्थान पण आहे. तिथील वारकरी बिचारे नंदादीप त्या ठिकाणी लावतात आणि त्या वाड्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. अनेकदा मी लहान मुलापासून तो वयोवृद्ध माणसांच्या मुलाखती त्या ठिकाणी घेतल्या आणि विचारलं, का हो तुम्ही एक जागा साफ वगैरे करत नाही? त्यांनी एक जणांनी सांगितलं का फक्त 5 दगडे एक जणाने आपल्या कामाकरता दिले, त्याच्या वंशाला दिवा राहिला नाही. माझे शब्द नाही, मी खोटं बोलणार. म्हणून आजही तो वाडा तसा तसा आहे, निंबाळकरांचा वाडा आहे. मी बोलले, महाराज याचं काय करायचं करा. तर आता त्या ठिकाणी ती जागा थोडीशी साफ करून त्या ठिकाणी ध्वज लावलेला आहे. समाधी मंदिर शिवचं स्वामींचं जरूर मी आपल्याला निमंत्रित करतो. सगळे वारकरी तुम्ही आले शिवला, 5000 वारकरी जरी आले तर तुमची सोय करण्याची स्वामींच्या कृपेने स्वामीच्या दरबारात काही कमी पडणार नाही. मूळ विषय हाय आपला की चैतन्य सद्गुरू तुकोबरायाची जी परंपरा आहे ती परंपरा इतकी विरक्तीची, इतकी वैराग्याची आहे. आणि जो प्रसाद स्वामी निळोबरायांना मिळाला तो प्रसाद आमच्या घराण्यापर्यंत आला. म्हणून मला आजच्या या सप्त्याला, अखंड हरिनाम सप्त्याला वर्ष दुसरं आहे. मी महाराजांना आणि दादांना, वाघदादांना सांगतो, पुढच्या वर्षी किमान 5 वंशज संतांची येतील. हा शब्द मी तुम्हाला म्हणतो. वाघ साहेबांचं माझं बोलणं झालं की 5 संतांचे वंशज या ठिकाणी पाय या गावाला लावायचे. आणि मी तुम्हाला सांगून जातो, या वर्षी तुम्हाला पर्जन्यवृष्टी अतिशय चांगले होणार आहे आणि आपल्या गावाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा आशीर्वाद या ठिकाणी मी सर्वांना. गया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केली सुखी. आणि तो प्रसाद तुमच्या जीवनामध्ये आज वाघदादांच्या या तुकोबरायाच्या गाथ्याच्या पारायण रूपी आपल्यापर्यंत ते शब्द येत आहेत. तुमच्या इतके भाग्यवान तुम्ही. दान यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र वसती ते मदपासून होती भूतांच्या. भगवंताचा फार गोड अभिप्राय. अर्जुना, दान यश अपकीर्ती गाथा बुडवला. ज्ञानोबरायांच्या भिक्षेमध्ये माती कालवणं अपकीर्ती. पण ज्या विचार करा, भगवान श्री ज्ञानोबरायासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व, कमळासारखे डोळे असणारे ज्ञानोबराय, जगाकरता ज्ञानेश्वरीचं प्रगटीकरण करणारे ज्ञानोबराय, आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अन्नामध्ये माती कालवावी आणि ताटीचा प्रसंग निर्माण व्हावा. आणि ज्ञानोबरायांकडून आज समाजाला ज्ञानेश्वरीसारखं वाङ्मय मिळावं, ग्रंथ मिळावा. काय अपमान संतांनी सहन केलेला आहे, काय अपमान आमच्या तुकोबरायांनी सहन केलेला आहे, काय अपमान आमच्या नाथरायांनी सहन केलेला आहे. आणि आपल्याला छोटा काही प्रसंग झाला तर आपल्याकडून लगेच हे होतं. माणसाच्या जीवनामध्ये मान लक्षात राहतो, अपमान लक्षात राहतो, मान लक्षात राहतो. आणि म्हणून सुखी संतोष न्यावे, दुःखी विषादान वजावे, लाभाला धरावे म्हणावे.
जीवनामध्ये आनंदून जायचं नाही, दुःखाचं वाईट वाटून घ्यायचं नाही आणि लाभ आणि कधीही विचार करायचा नाही. आज दादांच्या रूपातून दादांना आपण जे सहकार्य करताय वाघ महाराजांना, त्यांच्या अनेकांकडे अनेक प्रॉपर्टी आहे आणि जे खरे जे असतात ना श्रीमंत, त्यांच्याकडून 10 रुपयाचं दान होत नाही. हा जो परमार्थ चालू आहे, हा परमार्थ महिला आणि आमच्या वारकऱ्यांमुळे चालू आहे. तसं गाडी लावणार नाही एवढी संपत्ती असते, जळता जाणार नाही पण वृत्ती नाही. आणि आपण जे आज अन्नदान आपल्याकडून होत आहे, ज्ञानदान जे होत आहे, या अखंड हरिनाम सत्याच्या रूपातून ते आपल्याला जीवनाला आनंद देते. 16 अध्यायामध्ये ज्ञानोबा आहे की या दानाचं महत्व सांगितलं, हे सात्विक दानाचं महत्व जे सांगितलेलं आहे. दयानाम दानदान हे मोक्ष निदानाचं हे दान आपल्याला मोक्षाचं द्वार उघडणार. आणि म्हणून आपण तो या ठिकाणी अखंड हरिनाम सत्यामध्ये फार सुंदर पद्धतीनं या ठिकाणी छान असं नियोजन केलं. आणि दादांची दोन्ही मुलं, त्यांचे सर्व मित्र परिवार, महादेव महाराज असतील, अनेक मान्यवर, उमेश महाराज दसरथी यांची आमच्या मनावर अनेक सेवा झाली. आणि म्हणून मला या ठिकाणी अत्यानंद की आपण या ठिकाणी जो सत्याचं आयोजन छान केलेलं वॉटरप्रूफ मंडप आपण केलेलं आणि परिसरातील पंचक्रोशीतील अनेक गावाच्या वारकऱ्यांना मी निवेदन करतो की अखंड हरिनाम सत्याच्या या पर्वणीमध्ये या आणि आपला आनंद द्विगुणित करा. प्रसादे सर्व दुःखाना. कारण तर माझा गाडीत विषय झाला, देखे अखंडित प्रसन्नता, ही काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद. आणि जो काही आपण आपली भाकरी जे काय रोजचं जो प्रसाद आहे, हा जीवनाला आनंद देणार आहे, शांती देणार आहे. पंचपक्वान्न नको. आणि आमचा तर शिवकर फडाकर स्वामीच्या समाधी सोहळ्याचा आमटी भाकरीचा प्रसाद, कारण परिसरातून 300 वर्षाची परंपरा आहे आमची, 280 वर्षाची परंपरा आहे. भाकरी परिसरातून त्याच गावातून येतात, ते बिचारे लोक आणून घालतात आणि फक्त आरती करण्याचं काम आमच्या स्वामी कुळापुरात. आणि म्हणून मी आपल्याला तेही निमंत्रण या ठिकाणी देतो. आणि सर्व वारकऱ्यांनी एकदा एक येवायोग म्हणून सांगतो, दादा अवघी 2 एकर जमीन मला होती, ती विकून मी पंढरपूरला एक मठ आहे आमचा, परंतु मठाकरता 6000 स्क्वेअर फीट 6 गुंठे जागा तुमच्या सेवेकरता घेतलेली आहे. या परिसरातले किती वारकरी आले आणि राहिले तर त्यात मला आनंदच आहे. माझ्याकडून एकही वारकरी तसा जाणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि झालेली आजची जी सेवा आहे ही एवढी या कृपावते तुम्ही या स्वामी सद्गुरुनाथ हात देवीला तुकोपरायचं शेवटचं निळोबरायचं जे वाक्य आहे ना, ते फार निळा म्हणेमध्ये उपदेश केला. त्या निळा म्हणे मध्ये उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जना. हा जो संप्रदाय हा सगळा आपल्याच करता निर्माण केलेला निळोबरायने आहे. आणि त्या संप्रदायाची सेवा आपल्याकडून हो, हीच मी तुकोबरायांच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरु शंकर स्वामी रायांच्या चरणी आणि सर्वच संतांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. आपल्या परमार्थाला अतिशय तेजस्विता येऊ, आपल्या हातून अशीच सेवा घडो, अशी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. कुंडली गोवर्धन हरिविठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत निळोबराय महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव. सब संतन की जय हो.